नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। राज्यात हिंदी सक्तीच्या विषयावरून वातावरण तापलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा उचललाय। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंग्रजीचे कौतुक केले जाते, पण हिंदी सारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात असल्याचा टोला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाव न घेता लगावला होता। त्याला आता मनसेने उत्तर दिले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर इंग्रजी शाळा बंद करण्याचे आव्हान दिले आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येत्या 9 मे रोजी काही तास बंद ठेवण्यात येणार आहे। धावपट्टीची दुरुस्ती तसेच देखभालीच्या कामासाठी 9 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तब्बल 6 तास बंद ठेवले जाणार आहे। मान्सून पूर्व कामांसाठी धावपट्टीच्या देखभालीसाठी विमानतळावर हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं समजतंय। मुंबई शहरावर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता। स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाशिवाय इतका मोठा हल्ला घडू शकत नाही, असे पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भंडारी यांनी म्हटलंय। माधव भंडारी यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे। ठाण्यातील मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित विकास करण्याच्या हेतूने पायाभरणी केलेल्या क्लस्टर योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरातून टीका टिप्पणी सुरू आहे। वर्तक नगरच्या म्हाडा वसाहतींचा क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार असल्यानं रविवारी या निर्णयाविरोधात स्थानिकांनी निदर्शने केली। तांडा वस्ती निधीवरून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील 7,25,00,000 रुपयाच्या कामाला स्थगिती दिली। फडणवीस यांच्या या निर्णयाने पालकमंत्री अतुल सावे यांना चांगला झटका बसलाय। दरम्यान आमदारांच्या तक्रारीवर स्पष्टीकरण देताना पालकमंत्री अतुल सावे चांगलेच भडकले आहेत। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे। आज पनवेल कोर्टाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तसेच महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अश्विनी बिद्रे यांची 2016 साली त्यांचे सहकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनी हत्या केली होती। गेले 9 वर्ष हा खटला सुरू होता। सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट वाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणाकडे येत आहेत। त्या सर्व तक्रारींची महावितरण दखल घेण्यात आली असून शेतकऱ्यांनीही कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये असे आवाहन महावितरणाने केले आहे। कर्नाटकातील रायचूर व विजयपूर येथील यात्रेला जाऊन रेल्वे गाडीने सोलापूरकडे परतणाऱ्या एका कुटुंबातील 4 वर्षांची चिमुकली मुलगी अज्ञात समाजकंटकांनी रेल्वे गाडीवर केलेल्या दगडफेकीत गंभीर जखमी होऊन मरण पावली। शहरानजीक होटगी जवळील दुपारी 1च्या सुमारास ही घटना घडली आहे। आरोही अजित करंगे असे या घटनेचा बळी ठरलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे। पंढरपूर येथे देवदर्शन झाल्यानंतर भरधाव वेगाने निघालेल्या गाडीला भीषण अपघात झाला। कार खड्ड्यात आदळून टायर फुटून उलटली। या अपघातात मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झालाय। एका चिमुकल्यासह 3 जण जखमी झाले आहेत। कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केलाय। उषा राऊत या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून कर्जत नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास दाखवला होता। यानंतर व्यक्तिगत आणि घरगुती कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख उषा राऊत यांनी राजीनामा पत्रामध्ये केलेला आहे। भारतीय जनता प्रणित केंद्र सरकारला काहीही करून नेहरू गांधी परिवाराची बदनामी करायची आहे, त्यामुळे त्यांना लक्ष करण्यात येत आहे। नॅशनल हेराल्डचे प्रकरण त्याचाच एक भाग आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव गौडा यांनी केली। देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जाते असा आरोप त्यांनी केलाय। विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून 10 लाख रुपये करण्यात येत आहे। तसेच मालगुंड येथील केशव सुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी मालगुंड येथे केली आहे।
महिन्याभरापासून मेळघाटच्या जंगलात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगी लागत असून रविवारी रात्री 8च्या सुमारास परतवाडा धारणी मार्गातील बिहाली नर्सरीच्या मागे जंगल पेटले. महिन्याभरापासून गतवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वन विभाग आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात वनवाद धुमसत आहे. घटांग परिक्षेत्रातील बिहाली परिसरात रविवारी रात्री वणव्यानं जंगल कवेत घेतले. मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढतोय, त्यामुळे पाण्याची पातळीही खोल गेली असून चंद्रपूर शहरातील काही वार्डांमध्ये पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय. विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या 8 आणि खासगी 4 अशा 12 टँकरद्वारे दिवस रात्र 180 फेऱ्या केल्या जात आहेत. मात्र नागरिकांची पाण्याची मागणी वाढल्याने काही ठिकाणी नागरिकांना भटकावं लागतंय. बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे 13 वर्षाच्या मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय. या प्रकरणात पोलिसांनी नवरा नवरीच्या आई वडिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या ठिकाणी रीतसर चौकशी करून पोलिसांनी 5 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हेन्स यांना अक्षरधाम मंदिराच्या नक्षीकामाची भुरळ पडली आहे. JD व्हेन्स हे 4 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी ते नवी दिल्लीत पोहोचले. त्यानंतर कुटुंबासह त्यांनी अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालंय. ते बऱ्याच दिवसांपासून ब्रॉन्कोस्पाझम या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातून दुःख व्यक्त केले जाते. काही दिवसांपूर्वी ईस्टरच्या निमित्ताने ते लोकांसमोर आले होते. त्यानंतर आता त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. मोहित यादव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. इटावाच्या जोली हॉटेलच्या एका रूम मधून मोहितचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. भारतीय हवाई दलाचा अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यावर रविवारी सायंकाळी बँगलोरमध्ये काही व्यक्तींनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांची पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता हे जोडपे CV रमण नगर येथील DRDO कॉलनीतून कारने विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली आहे. कर्नाटकचे माजी DGP ओमप्रकाश यांची बँगलोरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नीनेच हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांच्या रिपोर्ट्समध्ये या जोडप्यात वारंवार भांडणं होत होती आणि पत्नीने यापूर्वीही तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती असं म्हटलंय. भारताच्या सैन्य क्षमतेची मायदेशातच नाही दुसऱ्या देशातही ताकद दिसून येते. भारताचं सर्वात ऍडव्हान्स सुपरसॉनिक मिसाईल आता चीनच्या शेजारी देशात पोहोचला आहे. भारताने फिलिपिन्सला ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल सिस्टीमची दुसरी बॅटरी पाठवली आहे. ही डिलिव्हरी 2022 साली झालेल्या 2800 कोटींच्या कराराचा भाग आहे. या करारानुसार एकूण 3 बॅटऱ्या देण्यात येणार आहेत. तुर्कस्तानच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सिरियातील आपली लष्करी उपस्थिती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिका लवकरच सिरियातून आपले निम्मे सैन्य मागे घेणार असल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे. यानंतर सिरियातील अमेरिकी सैनिकांची संख्या 1000 पेक्षा कमी होईल. हमास आता डावपेचांवर अधिक लक्ष देत आहे. इस्रायलशी युद्धात अडकलेल्या हमासने आपली ताकद वाढवली आहे. लढाई सुरू ठेवण्यासाठी हमासने गाझा पट्टीत भरती मोहीम सुरू केली आहे. हमासची सशस्त्र शाखा अल कासम ब्रिगेड नवीन लढाऊंची भरती करत आहे. ही मोहीम नुकतीच सुरू झाली आहे. हमासची सशस्त्र शाखा अल कासम ब्रिगेड 30,000 नवीन लढाऊंची भरती करत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकतेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या एका वक्तव्यावर टीका केली, ज्यात मॅक्रॉन म्हणाले की पॅलेस्टिनी राज्याची मान्यता काही दिवसातच दिली जाईल. मॅक्रॉन म्हणाले की शांततेला चालना देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले. आपण मान्यतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि येत्या काही महिन्यात आम्ही ते करू असं ते म्हणाले आहे. 2025 साली परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागेल असे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. निकालाची अधिकृत तारीख अजून बोर्डाने जाहीर केली नाही, पण 12वीचा निकाल हा मे महिन्यातच लागणार असं सांगण्यात आलंय. मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात किंवा 15 मेच्या दरम्यान 12वीचा निकाल लागणार आहे असे बोर्डाकडून सांगण्यात आलंय. 17 किंवा 18 मेला 10वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून आतापर्यंत 69,621 मुलांनी प्रवेश घेतले आहेत. प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या फेरीतून प्रवेश घेण्याची आज सोमवारी म्हणजेच 21 एप्रिल रोजी शेवटची संधी आहे. त्यामुळे मुलांनी आपले प्रवेश निश्चित करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाने केले होते. नासाचे ज्येष्ठ अंतराळवीर डॉन पेटिट यांनी त्यांच्या 70व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून यशस्वीरित्या पृथ्वीवर पुनरागमन केले. त्यांच्यासोबत रशियाचे अंतराळवीर अलेक्सी ओव्हचिनिन आणि इव्हान वॅगनर हे देखील होते. कझाकिस्तानमधील झेस्काझगन शहराच्या जवळ त्यांचं योजुस MS-26 या यानानं सुरक्षित लँडिंग केलंय. भारतीय शेअर मार्केटमध्ये सलग 5व्या दिवशी भरभराट पाहायला मिळत आहे. एकीकडे सेन्सेक्स मध्ये 600 पेक्षा जास्त अंकांनी वधारला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक NSE निफ्टीने 150 अंकांची झेप घेऊन 24,000 अंकांची पातळी पार केली आहे. बाजारातील या शानदार तेजीत टेक आणि बँकिंग शेअर्सनी मुख्यत्वे हातभार लावलाय. अभिनेता सलमान खानचा विश्वासू अंगरक्षक शेराचा मुलगा अबीर सिंग लवकरच चित्रपटाच्या रंगीत दुनियेत प्रवेश करणार आहे. याबद्दलची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांवरती सुरू आहे. अशातच शेरा आणि त्याचा मुलगा अबीर सिंग यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. BCCIने या IPL स्पर्धेदरम्यान घेतलेल्या एका निर्णयामुळे 5 खेळाडूंना मोठा झटका बसलाय. BCCIने या खेळाडूंचा वार्षिक करारातून पत्ता कट केलाय. या खेळाडूंचा गेल्या करारात समावेश होता, मात्र यंदा ते खेळाडू स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. यात शार्दुल ठाकूर, आवेश खान, जितेश शर्मा, KS भरत यांचा समावेश आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.